राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अनिल पाटील आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अनिलजी, आज 28 फेब्रुवारी एक महिना पूर्ण अजित पवार यांच्या निधनात आलेला आहे. सुरुवातीला ज्यावेळेला कळलं अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय, अनिल पाटील कसे होते? अनिल पाटील त्या दिवशी अनिल पाटीलच राहिलेले नव्हते. एकदम बेभान अवस्थेमध्ये होते आणि कल्पना करण्याच्या बाहेर त्या दिवसाचा दिवस होता. ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येत नव्हते आणि काहीतरी वेगळंच असं आपल्या आयुष्यामध्ये झालेलं आहे असं वाटत होतं. त्यामुळे तो दिवस हा आमच्या आयुष्यातला काळा दिवस, कधी आयुष्यामध्ये निदान या 7 जन्मात तरी न विसरण्यासारखा काळा दिवस आमच्यासाठी. तर 2 तारखा आहेत, 28 जानेवारी, 29 जानेवारी. 28 तारखेला अपघाती निधन झालं, 29 तारखेला अंत्यविधी पूर्ण झाले. अंत्यविधीसाठी चौथऱ्यावरती गेले, तेव्हा काय होतं? ज्या दिवशी चौथऱ्यावरती जाण्याची दुसऱ्या दिवशी आम्हाला वेळ आली, त्यावेळी आम्हाला मात्र त्या खऱ्या अर्थाने म्हणजे आत्म्याला वाटायला लागलं की आपले अजितदादा एकदम त्या तिरंग्यामध्ये लिपटवलेले, आता त्यांचं प्रेत समोर येतंय आणि ते याच्यामध्ये अंत्यविधी करता त्यांची प्रक्रिया सुरू होते. त्यावेळेला मात्र आम्ही ओक्साबोक्सा रडलो आणि त्यावेळेला आमच्या समजण्याच्या पलीकडे आमच्या भावना काही आवरल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे दादा आमच्या समोरच आता चालले कायमचे, ह्या ज्या भावना होत्या त्या भावना आमच्या सहन करण्याच्या पलीकडे होत्या. जसं तुमचे विरोधक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेते आहेत, रोहित पवार पुढाकार घेत आहेत की हा घातपात आहे, अपघात आहे, ची चौकशी करा, मात्र पुरावे सादर करत आहेत. काय वाटतं तुम्हाला या सगळ्यामध्ये? अनिल पाटील यांना काय वाटतं, खरंच हा घातपात आहे? आणि आता हा घातपात असेल किंवा अपघात असेल, या सगळ्यासाठी राज्यातला प्रत्येक नेता, प्रत्येक पक्षाचा, मग तो विरोधातला असेल किंवा सत्तेतला असेल, मग केंद्रातला असेल किंवा राज्यातला असेल, यांना सगळ्यांनाच हे वाटतंय की याची चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे. त्यात रोहित दादा ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन दाखवत आहेत, माझा त्यांच्यावरती हा आक्षेप आहे किंवा मला हे सांगायचंय की या प्रेझेंटेशनमुळे खरा गुन्हेगार कुठेतरी बाजूला सरकून जाईल किंवा खऱ्या गुन्हेगाराला समजा जर का एक प्रकारची ती मदत होते का, हा विचार त्यांनी खऱ्या अर्थाने केला पाहिजे. ते जे प्रेझेंटेशन दाखवत आहेत, त्यांना जे टेक्निकल नॉलेज आहे, ते टेक्निकल नॉलेज त्यांनी समजा जर का DGCA किंवा एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड जे आहे त्याच्या माध्यमातून जो काही तपास चाललेला आहे त्यांना हे इनपुट दिले पाहिजे. हा घातपात जर का असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने CIDची चौकशी लावलेली आहे. सुनेत्रा वहिनी आणि आमच्या नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा आणखी काही नेते असतील, या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना आग्रह केला, त्यांना पत्र दिलं की याची CBI चौकशी सुद्धा झाली पाहिजे. तर त्या CBI चौकशी करता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्राकडे CBIची याची चौकशी लागली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले पाहिजे. रोहित दादांनी हे सगळे प्रेझेंटेशन दाखवून आपल्याला जर का न्याय मिळवून घ्यायचा असेल तर ते कुठेतरी जो काही गुन्हेगार असेल त्याला सपोर्ट व्हायला नको याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. अनिलजी, साधारणतः पाहतोय की या सगळ्यामध्ये चर्चा ज्यावेळेला अजित पवार यांच्या अपघाताची चर्चा झाली, अजित पवार यांच्या अपघाताची बातमी समोर आली, महिना उलटला, मात्र सातत्याने समोर येते विलिनीकरण. नेमका विरोध विलिनीकरणाला होतोय का विलिनीकरण करण्यासाठी कोणतरी भाग पडतंय? नाही, आता हे आता लोकांच्या लक्षात आलं, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात आलं. हाच सगळा जर का प्रकार आता ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, आमच्या नेत्यांना विलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, त्याचं प्रमुख कारण हेच आहे आजच्या तारखेला. याचा अर्थ सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला तरी विरोधकांना बघायच्या नव्हत्या. राज्याच्या त्या उपमुख्यमंत्री झाल्या, तेही त्यांना बघायचं नव्हतं. पार्थ पवार जे आमच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय, हे तिन्ही निर्णय जे होत आहेत, पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय त्यांना अपेक्षित नव्हता. म्हणून या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आता आरोपांच्या वेगवेगळ्या दिशेला फायरी करायच्या आणि विलन म्हणून कोणीतरी कार्यकर्त्या आपल्या नेत्यांना कटघऱ्यात ठेवायचं, याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आमची लॉयलिटी, आमची निष्ठा अजितदादांच्या कुटुंबाबरोबर आहे आणि त्या कुटुंबांना प्रोटेक्ट करणं, त्या कुटुंबाला जे काही निर्णय आमच्याकडनं घेणं अपेक्षित असेल, आमच्या पक्षाच्या नेत्यांकडनं घेणं अपेक्षित असेल, ते पूर्ण करणं ही जबाबदारी आमची आहे. शेवटचा प्रश्न,
तुम्ही म्हणत आहात की चौकशी योग्य पद्धतीने होते. मात्र ज्याप्रकारे रोहित पवारांचा स्टँड आहे, त्याच प्रकारे तुमच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांचं सुद्धा स्टँड आहे. ते एकत्र येत आहेत. मरीन लाईन्सला पोलीस स्टेशनला गेले, बारामतीला सुद्धा पाहायला गेलं. ते इथे आले विधान भवनामध्ये अमोल मिटकरी, रोहित पवार बारामतीला गेले. अमोल मिटकरींची भूमिका रोहित पवारांशी सहमत पाहायला मिळते. ते एकत्र पाहायला मिळते. मग बाकीचा पक्ष का नाही जात? बाकीच्या पक्षाला जाण्याची आवश्यकता काय? किंवा अमोल मेटकरींनी सुद्धा त्यांच्याबरोबर जाण्याची आवश्यकता नाही. अमोल मेटकरी हे स्वतंत्र त्यांचं मत मांडू शकतात. त्यांना त्यांच्याबरोबर जाण्याची आम्हाला तरी अजिबात आवश्यकता नाही. आमचा ट्रॅक बरोबर आहे. आम्हाला एवढं समजतं की ही चौकशी पारदर्शी झाली पाहिजे, गुन्हेगार सापडला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी गोपनीयता बाळगली पाहिजे ती गोपनीयता आम्ही बाळगण्याचा प्रयत्न करतोय. लगेच तातडीने आम्हाला अहवाल 2 दिवसातच मिळाला पाहिजे, 4 दिवसातच मिळाला पाहिजे असाही आमचा आग्रह नाहीये. कारण वस्तुनिष्ठ अहवाल मिळाला पाहिजे, हा आमचा खरा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला कोणाकडे जायची आवश्यकता नाही. आम्हाला ज्या ठिकाणी जायची आवश्यकता होती, आमच्या नेत्यांना ज्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता वाटत होती, त्या ठिकाणी ते गेले आणि तशा स्वरूपाच्या चौकशा आज गांभीर्याने सुरू आहेत. मिटकरींचा स्टँड बरोबर आहे. मिटकरींचा स्टँड तसा घेण्यापेक्षा मिटकरी हे स्वतंत्र आहेत. ते स्वतः येऊ शकतात. पण भावना आहेत. शेवटी गेले तर काही फार फरक पडत नाही त्याचा. पण भावना आहेत. कदाचित काही माहिती घ्यायला ते गेले असतील. त्यामुळे मेटकरींनी घेतलेला स्टँड हा दादांच्या प्रेमापोटी घेतलेला स्टँड आहे. तो काही रोहित दादांच्या आग्रहामुळे किंवा रोहित पवारांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी गेलेले नाहीत ते. ते गेलेले आहेत दादांच्या प्रेमापोटी. त्यामुळे दादांच्या प्रेमापोटी कुठेही जायची त्यांना जर का गरज भासली तर ते जाऊ शकतात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.